काही जरी झालं तरी महाराष्ट्रामध्ये गद्दार गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जागा वाटपाच्या वेळेला एकमेकाच्या उरावर बसण्याचा प्रयत्न नक्की होणार. भारतीय जनता पक्ष या गद्दार गटाला फेकून देणारच आहे आणि आपल्या एकतर लढवायचं असेल तर आपल्या कमळ चिन्हावर लढवा, नसेल तर आम्ही आमची जागा उभी करू, अशा पद्धतीचं भाजप हे अखेर शेवटचा डाव टाकणारच आहे. त्यामुळे आता किती जरी हे बसले तरीसुद्धा 45+ तर विसरूनच जा, आघाडीच्याच किमान 35+ जागा ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. बरं, आणि तुम्ही आता म्हटलं की कमळा चिन्हावरती लढवण्याचा भाजपचा एक हे असेल, प्रयत्न असेल काही उमेदवारांना. तुमच्यापर्यंत जी माहिती येते किंवा तुम्ही ज्या पद्धतीने माहिती घेता त्यानुसार नेमकी माहिती काय, काही आकडे आहेत का, असे कोकणातले काही मतदारसंघ आहेत का की जिथं कमळावरती लढण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकतं? कोकणासहित महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये जे सध्या मिंदे गटाचे खासदार आहेत त्यांनासुद्धा सांगितलं जातं आहे की तुम्हाला लढवायचं असेल तर कमळ चिन्हच घ्यावं लागेल. उदाहरणार्थ रामटेक आहे, मावळ आहे, इथे रत्नागिरी सिंधुदुर्गसुद्धा आहे. अनेक महाराष्ट्राचे अनेक मतदारसंघ आहेत. तसे मुंबईसहित ज्या ठिकाणी नाशिकला आहे, कोल्हापूरला आहे, हातकणंगलेला आहे, सगळीकडे ही अट टाकली जातेच आहे. बरं, आणि मोदींचे दौरे आता जे आहेत ते जर बघितलं म्हणजे अनेक लोकार्पण प्रकल्पांचं केलं जातं आहे, त्या दौऱ्यांना लोकसभा दृष्टीनं देखील एक वेगळं महत्त्व आहे. कारण की वाढते दौरे, प्रोजेक्टचं होणारं लोकार्पण, अशा वेळेला हे चॅलेंजेस वाटत नाही का की आता महाविकास आघाडीला महायुतीचं? साहजिकच आहे. जे प्रकल्प तयार झाले आहेत, आता शिवडी न्हावा हा जो प्रकल्प आहे हा काही मिंदे सरकारने उभा केलेला नाही आहे. तो आता अनेक वर्षापासून आहे. मध्यंतरी पहिला गडर टाकायचा होता त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी स्वतः जाऊन त्या गडरचं लॉन्चिंग केलं होतं आणि त्यामुळे हा प्रकल्प पूर्वीपासून सुरू आहे. उद्धवजींच्या कारकिर्दीमध्ये त्याला अधिक गती मिळाली. आता ठीक आहे, पूर्ण झालं, नारळ फोडायचं ते श्रेय घेतील. केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक जाहीर व्हायला साधारणतः 1 महिना शिल्लक राहिलेला आहे. 15 फेब्रुवारीच्या नंतर आचारसंहिता कधी लागेल आणि त्याच्या अगोदर ह्या महाराष्ट्र राज्यातले अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधानांचा जो वापर केला जातो आहे तो वापर त्यांना फलदायी नक्कीच ठरणार नाही. उलट आज मुंबईसहित महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो रोष आहे त्या रोषाचं प्रत्यक्ष प्रत्यंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. राहुल नार्वेकर म्हणतात की सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसारच दिलेला निर्णय आहे. काय वाटतं तुम्हाला? ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये 10 जानेवारी हा काळा दिवस म्हणून मानला गेला पाहिजे. केवळ संविधानाची मोडतोड तर करायची, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाला सुद्धा कसं पायदळी तुडवायचं ह्याचं उदाहरण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा त्या 10 जानेवारीचा जो निकाल आहे तो केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी नव्हे, त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नेस्तनाबूत करणारा तो निकाल आहे. मराठी माणसांचं अस्तित्व संपुष्टात आणायचं आणि सर्वांना अहमदाबाद आणि सुरतेचे गुलाम बनवायचे, महाराष्ट्राला सुरत आणि अहमदाबादची गुलामगिरी करायला लावायची, हा प्रयत्न जो भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने धरला होता त्याला दुर्दैवाने हे गद्दार गट सामील झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जशी गद्दारी भोवली होती आणि स्वराज्याला जो धोका निर्माण झाला होता, तसंच आज या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाने महाराष्ट्रातल्या मुंबईसहित महाराष्ट्राला गुलामगिरी करण्यासाठी त्या दिलेला तो निर्णय आहे आणि महाराष्ट्राचं अस्तित्व संपवणारा तो निर्णय आहे.